स्वागतम सुस्वागतम. नवयुग उत्सव मित्रमंडळ सेक्टर 10 नवी मुंबई सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करत आहे. दरवर्षीप्रमाणे चलचित्रांच्या माध्यमातून सामाजिक विषयातून समाज प्रबोधन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. गणपती मानाचा राजा एलांकीचा. मनुष्य प्राणी काळानुरूप प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करू लागलाय. या 21व्या शतकात तो तंत्रज्ञानानं प्रगत अशा आधुनिक जीवनशैलीचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागलाय. या सगळ्यामध्ये मात्र सामाजिक जाणीवेचा अभाव वाटलाय आणि या अभावामुळे आज कुणाचं ऐकायला तयार नाही. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी त्याच्या चेहऱ्यानं होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही त्याची वाणी, विचार आणि कर्मानच होत असते. माणूस हा सत्ययुगापासून कलियुगापर्यंत त्याच्या स्वभावामुळे ओळखू लागला. राग, अहंकार, द्वेष, मत्सर, मोह या सगळ्याचं मिश्रण म्हणजे माणूस. पण या विकारांना तो अजूनही जिंकू शकलेला नाही. यामुळं सत्ययुगापासून ते कलियुगापर्यंत माणूस कुणाचंच ऐकत नाहीये. माणसाच्या मनात सतत चांगल्या वाईट विचारांचं द्वंद्व सुरू असतं. अशा कुणाचंच ऐकून घेत नाही आणि यामुळेच अनर्थ घडतो. अगदी पुराण काळापासून असे अनेक प्रसंग घडले आहेत. त्रेतायुगात सर्वशक्तिमान मायावी रावणानं सीता मातेचं हरण करण्यासाठी एक षडयंत्र रचलं होतं. पण या षडयंत्राला सीतामाई बळी पडू नये म्हणून सीतामाईच्या रक्षणासाठी लक्ष्मणानं मंत्रशक्तीच्या बळावर सीतामाईच्या झोपडीच्या भोवती लक्ष्मण रेखा आखली. ही लक्ष्मण रेखा सीतामाईशिवाय कुणीही ओलांडली तर त्याचा मृत्यू अटळ होता. माता, गुरु की दी हुई मंत्र शक्ति से मैंने यहाँ एक अदृश्य दीवार बना दी. कोई भी इस लक्ष्मण रेखा को पार करके अंदर आने का साहस करेगा तो जल कर भस्म हो जाएगा. इसलिए माता, मेरी आपसे विनती है, किसी भी परिस्थिति में राम भैया के आने तक आप अपने चरण इस रेखा से बाहर न रखें. पण सीतामाईनं लक्ष्मणानं सांगितलेली ती गोष्ट ऐकली नाही आणि ती लक्ष्मण रेषा ओलांडली. एका स्त्रीमुळं रामायण घडलं आणि दुसऱ्या स्त्रीमुळं महाभारत घडलं असं म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूला दुर्योधनाला महाभारत युद्धाचा खलनायक म्हटलं जातं. युद्ध बनकर आयो, अपना संदेश दे चुके हो. अब मेरा निर्णय सुनो. मैं आज का तो क्या, एक सुई की नोक बराबर ठहराव भी नहीं दूंगा. श्रीकृष्णाचा शांततेचा प्रस्ताव दुर्योधनानं ऐकून घेतला नाही आणि महाभारताच्या युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं. राग, अहंकार, द्वेष, मत्सर यांचं समोरासमोर युद्ध सुरू झालं. एका 16 वर्षाच्या युद्धानं रथी महारथीचा पराभूत केलं. पण
पण कुणीच कुणाचं ऐकून न घेण्याच्या अहंकारी चक्रव्यूहात अभिमन्यू मात्र वीरगतीला प्राप्त झाला. प्रचंड बोल मस्तकों के तुंड राज लड़े की तुम हार दो. मान शान या विधान सावधान आज एक धनुष के बाण पे उतार दो. प्रचंड बोल मस्तकों के तुंड राज लड़े की तुम हार दो. मान शान या विधान सावधान आज एक धनुष के बाण पे उतार दो. विष्णू भक्त असलेल्या प्रल्हादाचा जन्म हिरण्यकश्यपूसारख्या दैत्याच्या पोटी झाला. ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झालेला हिरण्यकश्यपू फार उन्मत्त झाला होता. तो स्वतःलाच देव समजत असे. आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाचा जय जयकार केलेला त्याला आवडत नव्हता. प्रल्हादानं आपल्या पित्याला आनंद समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अहंकारापायी प्रल्हादाच्या विष्णू भक्तीचा हिरण्यकश्यपूनं कायम द्वेषच केला. मृत्यू कुणालाही चुकलेला नाही आणि वाईट कर्म करणाऱ्याला तर नाहीच नाही. राजा होया रंग प्यारे अंत है जाना मुक्ति के बारे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या एक महत्वाकांक्षी स्त्री होत्या. पण सत्ता आणि राजगादीच्या अभ्यासानं त्यांना अंधळ बनवलं होतं. सोयराबाईंना सत्तेपुढं सारं गौण दिसत होतं. छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं हे रयतेचं राज्य, हे स्वराज्य वाढवण्याचं राखण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त शंभूराजांमध्येच होतं. पण सोयराबाईंनी आपल्या मत्सरापोटी त्याला साथ दिली नाही. आपल्यातल्याच काही स्वार्थी आणि फितुरांमुळं मराठी शाहीचा घात झाला आणि स्वराज्याचा छावा शत्रूच्या तावडीत सापडला. महाराष्ट्रानं एक काळा इतिहास पाहिला. सोयराबाईंनी छत्रपती संभाजी महाराज यांचं वेळीच ऐकलं असतं तर स्वराज्याचं चित्र नक्कीच वेगळं दिसलं असतं. जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर आणि इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी यांनी आपल्या कुटील महत्वाकांक्षेपोटी साऱ्या जगाला युद्धाच्या खाईत लोटलं. या बलाढ्य नेत्यांनी शांतीचा संदेश न ऐकल्यानं दुसरं महायुद्ध पेटलं. प्रचंड जीवितहानी झाली, वित्तहानी झाली. अणुबॉम्बच्या हल्ल्यात अवघं जपान बेचिराख झालं. मद्यपान करून गाडी चालवू नये या शासनाच्या नियमाला न जुमानता नागरिक वागतात. नुकतंच समृद्धी महामार्गावर एका बस चालकानं मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून तब्बल 25 निरपराध प्रवाशांना मृत्यूच्या खाईत लोटलं.
लेकराची गान तुला उतारला तरी जेव्हा तू सांगना कुठे गेला लेकराची गान तुला उतारला तरी एकतर्फी प्रेमाच्या विकृत मनोवृत्तीमुळे आज अनेक प्रेमवीर तयार झाले आहेत. नकार पचवता न आल्यानं अनेक मुलींवर प्राणघातक हल्ला करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलंय. काळ घेऊन गेला घेऊन जन्माची सजा देवा कसा फासयो तुझा देवा कसा फासयो तुझा. वासनेच्या भावनेतून एकतर्फी प्रेमातून आयुष्याचा साथीदार निवडता येत नाही. त्यासाठी समोरच्याच्या विचारांनाही महत्व दिलं पाहिजे. त्याचंही मत ऐकून घेतलं पाहिजे. तारुण्य हे जीवनातलं एक नाजूक वळण. प्रेम या 2 अक्षरी शब्दाचा एकतर्फी प्रेमातून निर्णय घेऊ नका. गुरुविण कोण दाखविलं वाट असं म्हटलं होतं. पण सध्याच्या मॉडर्न युगात याच गुरु शिष्याच्या नात्यात आदर प्रेमाची भावना दिसून येत नाही. गुरु शिष्याच्या नात्यातलं पावित्र्य जणू हरवलं आहे. गुरुविषयीचा आदर फक्त गुरुपौर्णिमेलाच साजरा करणे इतका राहिलाय. गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सवारी. सत्ययुगापासून कलियुगापर्यंत कुणीच कुणाचा ऐकायला तयार नाहीये. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष रोखली. पण आजही आपली समाज व्यवस्था आणि राजकारण जातीपातीच्या आणि धर्माच्या विषारी विळख्यात अडकला आहे. ना नेता जनतेचा ऐकतो ना जनता नेत्याचा ऐकते. आपली मनस आपलीच नदी तरी कडपाची मेंढ्याच भीती कोणता आजच्या धावपळीच्या युगात कौटुंबिक जीवनात विचारांची दरी खूपच वाढली आहे. त्यामुळं कुणीच कुणाचं ऐकत नाही. आई वडील आणि मुलांच्यात, बहीण भावाच्यात, सासू सुनेमध्ये, पती पत्नीमध्ये वैचारिक मतभेद वाढले आहेत. एकमेकांना समजून न घेता आपणच बरोबर आहोत हे सांगण्याची लढाई चालू असते. जीवन हे खूप सुंदर आहे. जगायला शिकलं पाहिजे. कोणताही निर्णय घेताना समोरच्याचं मुलं ऐकून घ्या. आपली मुलं इतरांप्रमाणे डॉक्टर इंजिनियर व्हावी अशी सामाजिक प्रतिष्ठा त्यांच्यावर लादू नका. त्यांचं ध्येय जाणून घ्या. मुलांनीही घरातल्या समाजातल्या थोडा मोठ्यांचे सल्ले ऐकून घ्यावे. कारण अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडेच आहे. एकमेकांसोबत संवाद ठेवा. एकमेकांबद्दल आदर ठेवा. नात्यांमध्ये पराक्रम गाजवण्याऐवजी प्रेम ठेवा. त्यामुळे आयुष्य आपोआप सुंदर होईल. देवानं आपल्याला 2 डोळे, 2 कान, 2 मेंदू आणि एकच तोंड दिलं. त्यामुळं चांगलं बघा, चांगलं ऐका आणि कमी बोला. चला तर मग सुरुवात करूया
समोरच्याचं ऐकून घ्यायची. ऐका 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 पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. एक देश जर दुसऱ्या देशाचा ऐकत गेला तर तणावाचे प्रसंगच उद्भवणार नाही. एक धर्म दुसऱ्या धर्माचं ऐकून एकमेकांना समजून घेऊ लागला तर वाद, चकमक, दंगली असे प्रकार घडणारच नाही. ऐकनाथ माई राम राम येई मानवले आला जन्माला संसार केला काही. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडसोरे ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी